देशाचे पंतप्रधान यांनी देशातील जनतेला एक आवाहन केलं की वर्षभरासाठी ग्राहकांनी सोनं खरेदी करू नये. या वक्तव्यानंतर खरं तर सराफ व्यावसायिकांसमोर एक मोठी अडचण निर्माण होणार असल्याचं बोललं जात आहे. आपण सध्या जळगावच्या या चाळीसगाव तालुक्यातील सराफ दुकानामध्ये उभे आहोत. खरं तर आपण सराफ व्यावसायिकांशी संवाद साधणार आहोत. असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत. कसं पाहताय वक्तव्याकडे? एक देशभक्त म्हणून मी ह्या गोष्टीचे समर्थन करतो. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता मी ह्या गोष्टीला साथ देतो. परंतु माझा पोटापाण्याचा प्रश्न, माझ्या संपूर्ण सराफ व सुवर्णकार बंधूंच्या पोटापाण्याचा प्रश्न म्हणून मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. आदरणीय साहेबांनी एवढं मोठं वक्तव्य करण्याच्या अगोदर आमच्या क्षेत्रातले जे वेगवेगळे सराफ असोसिएशन आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांचं एकदा शिष्टमंडळ बोलून त्यांचं एक मत घ्यायला पाहिजे होतं. माझं एवढेच म्हणणे आहे की तुम्ही सराफ व्यावसायिकांना किंवा ग्राहकांना सोने घेऊ नये म्हणून त्यांचा निषेध करत आहात किंवा त्यांना आवाहन करत आहात की तुम्ही सोने चांदी खरेदी करू नये. मात्र डिजिटल स्वरूपामध्ये काही ठिकाणी सोन्या चांदीचा एमसेक्स सारख्या पोर्टवर त्याचा व्यवहार होणार आहेत सोन्या चांदीचे. तर मग हे व्यवहार तुम्ही थांबवू शकतात का? कारण की जो कोणी डिजिटल फॉर्म मध्ये सोनं विकत घेतं, ज्या कंपनीकडून विकत घेतो त्या कंपनीला येत्या 24 दिवसामध्ये त्या डिजिटलचं फिजिकल मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. तर याला मज्जाव सरकार घालू शकते का? शिवाय येत्या प्रत्येक दिवसानुदिवस सोन्याचे भाव म्हणजे सोन्याचा जो गोल्ड डॉलर रेट जो असतो तो सारखा वाढत असतो. मग ह्या एक वर्ष जर कधी आम्ही याला स्थगिती दिल्या असल्यास अथवा आम्ही हा व्यापार शिथिल केला असल्यास सरकार दुकानदारास म्हणजे विक्रेत्यास व ग्राहकास वाढत्या सोन्याच्या किमतीमध्ये काही आम्हाला तरतूद करू शकते का? किंवा नुसता सराफच नाही, एका सराफाच्या मागं खूप साऱ्या संस्था असतात, वेगवेगळे सुवर्णकार असतात, सोनं गलई करणारे अथवा निर्मिती करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातले हॉलमार्किंग करणारे, प्रोसेसिंग करणारे, अशी खूप मोठी लोकांची लोकसंख्या ह्या गोष्टीवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी सरकार काही स्पेशल पॅकेज काढणार आहे का? माझं एकच आव्हान आहे की सरकारने अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा व त्याच्यानंतर असे वक्तव्य करून किंवा असं अवलंबून करून पुढे जावे. परंतु आपल्या जळगाव जिल्ह्याची संपूर्ण देशभरामध्ये सुवर्ण नगरी म्हणून ओळख आहे. अनेक जे दुकानदार आहेत त्या दुकानांच्या माध्यमातून अनेक कुटुंब उदरनिर्वाह करतात. खरं तर यांचा देखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. अर्थातच, म्हणून तर मी असं म्हणतोय की या सगळ्यांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने एखादं पॅकेज जाहीर करावं, जेणेकरून आम्ही आमच्यासारखे अथवा सुवर्णकार व्यवसायाशी निगडीत जेवढे पण लोक असतील त्यांना सगळ्यांना दिलासा मिळेल. नुसतं असं वक्तव्य करून कुठलं होणार नाही. सोन्याचा इम्पोर्ट जर कधी तुम्हाला बंद करायचा आहे, भारतीय चलन बाहेर जाण्यापासून वाचवायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा विचार करावा. भारत म्हणजे जसं तुम्ही बोलले की खानदेश हे सोन्याची गंगा वाहते खानदेशामध्ये, पण माझं असं म्हणणं आहे की भारतामधून अथवा खानदेशातून सुद्धा सोन्याचं एक्सपोर्टिंग फार मोठ्या प्रमाणावर होतंय. मग ते जर कधी इथून जर काही सोन्याचं चलन कमी झालं तर मग जे एक्सपोर्ट होतंय ते एक्सपोर्टला पण मग कुठेतरी मर्यादा येतील. मग तुम्ही त्या एक्सपोर्टला उलट तुम्ही आम्हाला एखादं पॅकेज दिलं पाहिजे की जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू शकू आणि एक्सपोर्ट केल्यानंतर परकीय चलनच आपल्या भारतामध्ये येणार आहे. याची सुद्धा सरकारने दखल घ्यायला हवी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.